नमस्कार मंडळी, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आम्ही निघालेलो आहोत एका वॅकेशन ट्रिपसाठी आणि आम्ही काय काय मज्जा करणार आहोत, कुठे कुठे जाणार आहोत हे सगळं तुम्हाला इथून पुढच्या ब्लॉग्समध्ये कळणार आहे आणि आमचं नक्की डेस्टिनेशन काय आहे हे सुद्धा तुम्हाला समजणार। तर आम्ही सगळी पॅकिंग करून आणि सगळं छानपैकी आवरून आम्ही निघालेलो आहोत नाशिकवरनं सुरतला। तर आता साधारणतः 4 वाजलेले आहेत आणि आज आहे पोळा। तर आमची पोळ्याची सगळी पूजा वगैरे झाली, आम्ही छान पुरणाचं जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही मस्त निघालेलो आहोत। तर आमचं फर्स्ट डेस्टिनेशन आहे सुरत। तर नाशिकवरनं सुरत साधारणतः 280 किलोमीटर आहे आणि छान सापुताऱ्याच्या घाटातनं आम्ही जाणार आहोत। तर मी तुम्हाला सांगेलच की आम्ही कुठले रस्ते वापरतोय या प्रवासासाठी आणि आमचा प्रवास कसा होणार आहे। तर मी रोज एक ब्लॉग टाकणार आहे की आज ब्लॉग सुरू केला आणि आजच तो एंड केला, दिवसभरात काय घडलं हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर स्टे ट्यून फॉर दॅट आणि मज्जा असणार आहे सगळी या ब्लॉग्समध्ये। आणि खरंच आम्ही कुठे कुठे फिरलो, कुठे कुठे गेलो, किती नातेवाईकांकडे गेलो हे सगळं तुम्हाला या ब्लॉग्समधनं कळणार आहे। तर नाशिकवरनं सुरतला जाण्यासाठी आम्ही पिंपळगाव मार्ग निवडलेला आहे। तर पिंपळगाववरनं वणीकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तर तोच सापुताऱ्याला पुढे कनेक्ट होतो आणि त्या रस्त्याची कंडिशन चांगली असल्यामुळे आम्ही हा रस्ता निवडला आहे। तर मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही जेव्हा ब्रिजवरनं खाली उतरतात तेव्हा तुम्हाला फर्स्ट लेफ्ट घ्यायचं आहे आणि फर्स्ट लेफ्ट घेतल्यानंतर सरळ तुम्हाला जायचं आहे वणीचा जो रोड येतो तिकडनं आणि त्याच मार्गे तुम्हाला पुढे सापुतारा कनेक्ट होणार आहे आणि सापुताऱ्यावरनं पुढे तुम्हाला सुरत कनेक्ट होणार आहे। तर तुम्ही बघू शकता रोडाची जी कंडिशन आहे ती छान आहे, चांगले रोड आहेत महाराष्ट्रात मला असं वाटतं आणि पुढे मी तुम्हाला सांगेलच पुढच्या रोड्स बद्दल। तर या ट्रिपबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही कसं निवडलं की आम्हाला कुठे जायचं आहे आणि हे सगळं मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये शेअर करेलच। पण आत्ता तुम्ही रस्त्यांचा आनंद घ्या, किती छान रस्ते आणि वातावरण इतकं सुंदर झालं आहे। सगळ्यात मेन म्हणजे ट्रॅफिक अजिबातच नाही आहे, त्यामुळे खूप छान वाटतं आहे आणि मला तर असं वाटत होतं की परदेशातलेच रस्ते आहेत, कारण उंच उंच झाडी आणि खूप छान वाटतं आहे। तर आत्ता माझे आहो जे आहेत ते म्हणतात की सासूबाई माझी वाट बघताय, कारण आम्ही आमच्या मावशीकडे जाणार आहे आणि त्यावरच आमचं सगळं जोक्स वगैरे चालू होते। तर ही इज व्हेरी लकी की असे सगळे आदरातिथ्य करणारे लोक त्याच्या लाईफमध्ये आहेत आणि आम्ही खूप छान एन्जॉय करत चाललेलो आहोत आणि माझ्या बाळाला माऊने सांभाळलं आहे, त्यामुळेच मी इतकं छान ब्लॉगिंग करू शकते तुमचं सगळ्यांसाठी। जर मी तिला सांभाळलं तर मग ब्लॉगिंग नाही होऊ शकत। तर तुम्ही रस्त्यांचा सुंदर असा आनंद घ्या।
अशा सुंदर अशा रस्त्यांचा आणि वातावरणाचा आनंद घेत आमचा प्रवास सुरू होता आणि इतकं छान वाटत होतं की प्रत्येक मिनिटाला आपण निसर्गाच्या किती जवळ आलेलो आहोत याची जाणीव होत होती आणि खूप छान वाटत होतं. हे आत्ता आम्ही सापुतारा क्रॉस करतोय आणि सापुताऱ्याला वातावरण इतकं छान झालेलं होतं. तर आत्ता आपण गुजरातमध्ये एंट्री केलेली आहे आणि सापुतारा म्हणजे गुजरातची बॉर्डरच आहे. तर गुजरातला गेल्यावरही खूप छान वाटत होतं. संध्याकाळची वेळ झाली होती, खूप छान वाटत होतं. तर गुजरातमध्ये आल्या आल्याच गुज्जू लोकांसारखा आम्ही छान आमचा नाश्ता पण केला आणि चकली घेतली होती सागर स्वीट्समधनं, तर ती खातोय आणि सुरुवात झालेली आहे. जेव्हा आपण खातो ना प्रवासात तेव्हा खरं वाटतं की आत्ता खरी सुरुवात झाली आहे प्रवासाला आणि खूप छान वाटत होतं. माऊ सगळ्यांकडे जाते त्यामुळे मला माऊचं अजिबात टेन्शन नव्हतं की श्रीजा सगळीकडे राहते, तिच्या आजीकडे, आजोबांकडे, तिच्या मावशीकडे आणि मध्ये मध्ये तिला माझी आठवण आली की मग ती माझ्याकडे येत होती. तर असं सगळं चालू होतं आणि आता आम्ही बरंच डिस्कशनही केलं आहे की कुठे कुठे थांबायचं आहे. हे जे सगळं ट्रिपचं प्लॅनिंग आहे ना, हे सगळं आमच्या माऊने म्हणजे सुकन्याने आणि सचिनने केलं आहे की कुठल्या रस्त्याने जायचं, कुठे थांबायचं, डेस्टिनेशन काय, तिथे फिरण्यासारखं काय. तर या सगळ्या गोष्टी सुकन्याने आधीच प्लॅन आउट केलेल्या होत्या त्यामुळे आम्हाला सोपं गेलं. त्यानंतर आम्ही कुठे राहायचं आहे तर आम्ही आधीच सगळं प्री प्लॅन केलं होतं त्यामुळे आम्ही त्या शहरात पोचल्यावर डायरेक्टच हॉटेलमध्ये जाणं, आम्हाला तिथे गेल्यावर कुठेही फिरफिर करावी लागली नाही. तर आमची माऊ या सगळ्या गोष्टींमध्ये खूप पारंगत आहे ते आम्हाला या ट्रिपमध्ये कळून आलं आणि तिने खूप छान प्लॅन केला होता या ट्रिपचा. आणि सचिनलाही ती वेळोवेळी सांगत होती की कुठे जायचं आहे आपल्याला. सचिनही तिच्याकडनं सल्ले घेत होता कारण तिने सगळं शोधलं होतं आणि जे मॅप होतं ना पूर्ण स्टेटचं ते सचिनने ड्रॉ केलं होतं की कुठे थांबायचं आहे, कुठला रोड घ्यायचा आहे, कुठल्या शहरातून जायचं आहे. तर त्यामुळे हे आधी ठरवल्यामुळे आम्हाला बाहेरच्या स्टेटमध्ये फिरताना अजिबातच अडचण आली नाही आणि ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. तर अशा पद्धतीने छान अशा वातावरणामध्ये आम्ही प्रवास करत सुरतमध्ये आता एंट्री केलेली आहे आणि हा आम्हाला एंट्री टोल लागलेला आहे. तर खूप छान वाटत होतं. सुरत हे खूप मोठं शहर आहे आणि आत्ता आम्ही जाणार आहोत माझ्या मावशीकडे. तर तिने कसं आदरातिथ्य केलं आहे बघा. हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कसं करता? हाय कर. म्हणजे फास्ट चालते. लाड करते, लाड करते. रायझन, रायझन. हाय हाय. वहिनी, वहिनी काय करते? हाय. वहिनी गरम गरम समोसे तळतात. माझ्या मावशीने बघा किती छान सगळं केलेलं आहे. सुरती समोसे, पुलाव, पनीरची भाजी, कढी, श्रीखंड, हो घारी आणि कारल्याची भाजी. तर हे बघा माझ्या मावशीने बनवलंय सगळं. आणि काका, काका एवढं असताना ऍपल खाताय. कसं झालंय जेवण पप्पा? मावने आता स्टार्ट केलंय. हे बघा चीज आलू पुरी, त्याच्यानंतर व्हाईट खमण, लोचा, असा सुरतचा स्पेशल नाश्ता आज आपल्याला काकांनी आणलेला आहे. काका नमस्कार. नमस्कार. काका सकाळी 6 वाजता गेलेत नाश्ता आणायला आणि मस्त पैकी काका घेऊन आलेत.
बघ हो पण बाप काय पाहिजे तुला? तिला असं खायचंय काय? घेऊन घेतला. किती सुंदर आहे. हो नो हॅलो श्रीजा, हे बघा श्रीजा, इकडे व्हिडिओ बघ. श्रीजा तिला ती डब्बीच पाहिजे. टोपी उन्हामध्ये घालायचं. तिथे सगळे पगडी घातली, गांधी टोपीच घातली. तर आत्ता आम्ही मावशीच्या घरून निघालेलो आहोत सुरतला बाय बाय करत. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. बाय.